दौलतराव नावाचे एक सधन शेतकरी होते. त्यांना बैल पाळणे व त्यांची देखभाल करण्याचा छंद होता. जेवढा बैलाचा ते चांगल्या रीतीने सांभाळ करीत होते, तेवढे त्यांच्याकडून कामसुद्धा करून घेत होते. त्यांच्याकडे जेवढा बैलजोड्या होत्या, त्यांच्यापैकी एका जोडीतील बैल कामचुकार होता. तो खाऊन सुस्त आणि आळशी बनला होता. दौलतरावांनी त्याच्या जागेवर दुसरा बैल विकत आणण्यासाठी दौलतराव जनावरांच्या बाजारात गेले. बरेच बैल पाहिले. त्यांनी बरीच चौकशी केली आणि एका शेतकऱ्याजवळ जाऊन त्यांच्याजवळील एक बैलाची किंमत विचारली. बैलाची किंमत दौलतरावांना मान्य झाली, पण तोही बैल दौलतरावांना मनापासून आवडला नाही. तरीही त्यांनी तो घेतला आणि त्या शेतकऱ्याला एक अट घातली की जर मला बैल योग्य वाटला तरच मी ठेवीन, नसेल तर पुढच्या बाजारी तुमचा बैल तुम्हाला परत करीन. तो सुद्धा कामाला न जुंपता त्याची परीक्षा घेईन. शेतकरी तयार झाला. दौलतरावांनी बैल घरी आणला. सर्व बैलासोबत त्याला पण गोठ्यात बांधले. 2 दिवस सर्व बैलांना एकत्र चरण्यासाठी सोडले. त्यांना कामाला जुंपले नाही. 3ऱ्या दिवसापासून त्यांच्या निदर्शनास असे येऊ लागले की नवीन विकत आणलेला बैल दौलतरावाकडे असलेले कामचुकार आळशी बैलासोबत चरतो, सतत त्याच्यावर असतो. दौलतराव दुसऱ्या बाजारला त्या बैलाला घेऊन गेले व ज्या शेतकऱ्याकडून बैल विकत घेतला होता त्याला तो परत केला. त्यावेळी शेतकऱ्याने दौलतरावांना प्रश्न केला, बैल कामाला न जुंपता तो काम करू शकत नाही असे कसे म्हणू शकता तुम्ही? त्यावर दौलतराव म्हणाले, त्याला मी माझ्या शेतातील सर्व बैलासोबत चरण्यासाठी सोडले असता 3 दिवसात तो माझ्याकडे असलेला कामचुकार आळशी बैलासोबत राहू लागला व 8 दिवसात त्यांची चांगली मैत्री जमली. त्यावरून मी त्याचा स्वभावगुण ओळखला. तात्पर्य, आपण ज्यांच्या संगतीत राहतो त्याच्याप्रमाणे त्यांच्या स्वभावगुणाप्रमाणे आपल्याकडे इतर पाहतात.